मित्रांनो, क्वेश्चन टॅग भाग 2 बघणार आहोत आपण. कोणता बघणार आहोत? क्वेश्चन टॅग QUESTION क्वेश्चन टॅग भाग 2 आपण आता बघूया. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण जनरल रूल्स बघितले. आता आपण स्पेशल रूल्स बघूया. पहिला रूल आहे, जर वाक्याच्या सुरुवातीस जर नाम असेल, जर वाक्याच्या सुरुवातीस तुषार इथं बस बाजूला. सुरुवातीस नाम असेल तर आपण ज्या ठिकाणी सर्वनाम घेतो त्या ठिकाणी या नामाच्या ऐवजी काय घ्यावे? हे जे नाम असतं त्या नामाच्या ऐवजी काय घ्यायचं? सर्वनाम. काय घ्यायचं? सर्वनाम. काय घेणार? सर्वनाम. आणि मग आता आपण उदाहरण बघूया त्या नियमावर आधारित. ह्या चला, फॉर एक्झाम्पल घेऊया. एक, राम इज ऑन द रोड. राम इज ऑन द रोड. आता याचं क्वेश्चन टॅग काय होईल बरं? याचं क्वेश्चन टॅग होईल, उत्तर घेऊ आपण, यस. उत्तर. पहिला नियम, दिलेलं वाक्य हे जशाला तसं लिहायचं. कोणतं दिलेलं वाक्य? राम इज ऑन द रोड. राम इज ऑन द रोड. त्याच्यानंतर काय करायला सांगितलेलं आहे आपल्याला? कॉमा द्यायला सांगितलेलं आहे. कॉमा द्या. कॉमा दिल्यानंतर वाक्यात असलेलं सहाय्यकारी क्रियापद इज. त्याच्यानंतर त्याला N, इजंट. आता इथं राम आलंय, मग इथं राम घेता येईल का? नाही. तर काय घ्यायचं? रामाच्या ऐवजी ही सर्वनाम आणि शेवटी प्रश्नचिन्ह. हे झालं आपलं उत्तर. समजलं? आता आपण बघूया दुसरा नियम. जनरल नियम आपण बघतोय आता दुसरा. मित्रांनो, जर वाक्याच्या सुरुवातीला आय एम असेल, काय असेल? आय एम असेल, तर क्वेश्चन टॅग हा आरंट आय घ्यावा. काय घ्यावा? आरंट आय. काय घ्यावा क्वेश्चन टॅग? आरंट आय. कळतंय? बर. आता आपण याचं उत्तर कशा पद्धतीने लिहायचं ते बघूया. मार्जिन मध्ये घ्या ANS. उत्तर काय होईल बघा. आता इथं वाक्य घेऊ आपण. आय एम अ डॉक्टर. DOCTOR. आय एम अ डॉक्टर. आता आपल्याला काय करायचं? याचं उत्तर घ्यायचंय. तर उत्तर लिहित असताना मग आता काय करावं लागेल आपल्याला? इथं कॉमा द्यावा लागेल. कॉमा दिल्यानंतर काय करायचंय? वाक्यामध्ये जर सुरुवातीला आय एम आलं तर क्वेश्चन टॅग मध्ये कॉमा दिल्यानंतर काय करायचं? आरंट आय घ्यायचं. काय घ्यायचं? आरंट आय. कळालं? आरंट आय घ्यायचं. आता याच्यानंतर पुढचा नियम बघूया आपण. तिसरा नियम बघूया. जर वाक्याच्या सुरुवातीला लेटस लेट्स असं आलं तर क्वेश्चन टॅग काय घ्यायचा?
शल वी काय घ्यायचा क्वेश्चन टॅग? शल वी काय घ्यायचा क्वेश्चन टॅग? शल वी. तर आपण आता याचं उत्तर बघूया. यस. उत्तर काय होईल? आपण वाक्य घेऊ. लेट्स आस्क आस्क द टीचर. लेटस आस्क द टीचर. TEACHER. आता ह्याचं उत्तर काय होईल बरं? लेटस आस्क द टीचर. याच्यानंतर वाक्य झाल्यावर कॉमा घ्यायचा आणि नियम काय सांगितला? शल वी घ्यायचं. काय घ्यायचं? शल वी आणि शेवटी क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीनं आपल्याला उत्तर लिहावं लागेल. चला आता पुढचं वाक्य म्हणजे नियमच बघूया. नियम नंबर 4. नियम नंबर 4 मित्रांनो, जर वाक्यामध्ये विल असेल तर याचं नकारार्थी करताना विल अधिक नॉट बरोबर काय घ्यायचं? ओंट. WONT ओंट घ्यावे. समजलं? तर आपण कसं ते बघू आता. काय करायचं? ही उदाहरण बघतो. ही विल गो टू स्कूल. ही विल गो टू स्कूल. मग उत्तर काय होईल? उत्तर काय होईल आता याचं? याच्यानंतर काय करायचं? कॉमा द्यायचा. आणि विल अधिक नॉट बरोबर काय होतं? वर बघितलं आपण वोंट. आणि वाक्याच्या सुरुवातीचा करता आलेला ही शेवटी घ्यावा आणि त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह द्यावे. समजतंय? चला आपण आता 5वा नियम बघूया. क्वेश्चन टॅगच्या वाक्यात जर शल आलं, काय आलं? शल. तर याच्यामध्ये नॉट मिळवल्यानंतर काय होतं? शांट. बरोबर काय होईल? SHANT शांट. मग आता उत्तर लिहिताना काय करायचं? तर उत्तर लिहिताना शल अधिक नॉट शांत होत असतं. म्हणून मग काय करायचं आता? तर आपण वाक्य घेऊ. आय शल रीड अ बुक. आय शल रीड अ बुक. आता याचं उत्तर लिहिताना काय करायचंय? वाक्य लिहून झाल्यावर कॉमा द्यावा. आता इथं शल अधिक नॉट काय होईल? शांत. शल अधिक नॉट बरोबर शांत. आणि वाक्याच्या सुरुवातीस असलेलं सर्वनाम शेवटी आणि त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह. चला आता त्याच्यानंतर आपण बघूया पुढचा नियम. मित्रांनो, जर का दिलेल्या वाक्यामध्ये नेव्हर शब्द असेल, नेव्हर NEVER काय असेल? नेव्हर शब्द असेल तर सहाय्यकारी क्रियापदाला नॉट जोडत नाहीत. बघूया उदाहरण. ANS. ही is never stands near. He never is नाही येणार. He never stands near. नियर घेऊया आपण. नियर द टेम्पल.
टेम्पल. मग याचं उत्तर काय होईल? आता काय करावं लागेल आपल्याला? इथे कॉमा द्यावा लागेल. आता इथं नेव्हर आहे म्हणून इथं नॉट येणार नाही. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही म्हणून डज घेतलं आणि शेवटी ही घेऊन क्वेश्चन मार्क. समजलं? पुढचा नियम बघू आपण. 7वा, जर दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल, काय नसेल? सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद जर नसेल तर काय करतात? साधा वर्तमान काळ असेल तर डू किंवा डज घेतात. डू किंवा डज. आणि साधा भूतकाळ जर असेल तर डीड घेतात. साधा भूतकाळ असेल तर डीड. उदाहरण बघू मग. उदाहरण बघूया. ही प्लेज क्रिकेट. ही प्लेज क्रिकेट. आता इथं कॉमा द्यायचा आणि काय करायचं? इथं मुख्य क्रियापदाला यस प्रत्यय लागलाय म्हणून डज घ्यायचं. डज. नॉट नाही म्हणून नॉट घ्यायचं. डझंट. ही. आणि शेवटी प्रश्नचिन्ह. कळतंय? दुसरं वाक्य घेऊया. ही प्लेड. PLAYD. प्लेड क्रिकेट. CRICKET. क्रिकेट. उत्तर लिहिताना काय करायचं? आता वाक्य झाल्यावर कॉमा द्यावा. वाक्यात मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आहे म्हणून डीड घ्यावे. डीड. नॉट नाही म्हणून इथं नॉट घ्यावे शॉर्ट फॉर्म मध्ये. डिडंट. ही. कळतंय? आज आपण एवढा भाग बघितलेला आहे. याच्यानंतर राहिलेला भाग आपण नंतर बघूया. बाय बाय.